पूर्ण स्वयंपाक मी एकाच कुकरमध्ये आणि अगदी झटपट असा बनवला. काबुली चणे भिजत ठेवले होते. कुकरमध्ये काबुली चणे आणि एक बीट आणि एक टोमॅटो चिरून घातला मी. त्यामध्ये अगदी 1 चमचाभर पाणी घालायचे. शिट्टी होईपर्यंत मी ते कणिक मळून घेतलं आणि शिट्टी झाली बघा. बीट आणि टोमॅटो छान असं शिजलं आणि आपले चणे पण छान शिजलेले आहे. मसालाही ते मी अगोदर बनवून ठेवला होता. तर एक तमालपत्र टाकलं, जिरे टाकले थोडे आणि आपलं काळं वाटण टाकून घेतलं याच्यामध्ये. तर छान असं काळं वाटण आपलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, हळद पावडर टाकली आणि अंबारी मसाला टाकला आणि छान असं परतून घेतलं त्याला. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडून घेतलं आणि चणे याच्यामध्ये टाकून घेतले मसाल्यामध्ये. हवं तेवढं पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि कोथिंबीर घातली मी नंतर. आणि हे शिजायला मी बाजूला ठेवते. तर छान अशी भाजी कलर आलाय आपल्या भाजीला. शिजलेले बीट आणि टोमॅटो गार झालेले आहे. ते मी मिक्सरच्या भांड्याला लावून घेतले आहे. छान असा बारीक करून घेतला आहे मी कोथिंबीर घालून. कढईमध्ये तूप, तेजपत्ता आणि मिरच्या, ओवा घातला मी थोडा आणि छान असं परतून घेतलं आणि मिश्रण टाकून घेतलं मी याच्यामध्ये. वरतून कोथिंबीर, मीठ आणि थोडी साखर घालून घ्यायची. एक उकळी काढून घ्यायची मस्त. सूप बाजूला ठेवलं आणि गरमागरम चपात्या बनवून घेते. अगदी कमी वेळेत गॅसची बचत आणि वेळेची बचत होणारी ही थाळी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.